एक द्रोणिका रेषा उत्तर कर्नाटक पासून ते मध्य छत्तीसगड पर्यंत आहे. बंगालच्या उपसागरावरून साऊथ ईस्टर्ली तसेच साऊथ ईस्टर्ली वारे राज्यात येत आहे. या दोन्हींमुळे आज कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या बाकीच्या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. एक पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स उद्या हळूहळू उत्तर भारतावरून पुढे येत आहे. 17 फेब्रुवारीच्या नंतर 2 ते 3 दिवस आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहील. पुढील 3 ते 4 दिवस किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. 20 फेब्रुवारी नंतर आकाश निरभ्र राहील. तसेच उत्तरी वाऱ्यांमुळे राज्याच्या नॉर्थ सेंट्रल भागात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात 3 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. आता आपण विस्तृत अवधी पूर्वानुमानानुसार पाऊस कसा असेल याचा अंदाज बघूया. भारत मौसम विज्ञान विभागाच्या विस्तृत अवधी पूर्वानुमानानुसार 22 ते 29 फेब्रुवारी पर्यंत नॉर्थ ईस्ट विदर्भ व लगतच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात व लगतच्या मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विस्तृत अवधी पूर्वानुमानानुसार पहिल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात, हे बघा इथे जे ब्ल्यू मध्ये दिसतंय ते मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोवा व विदर्भात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्रात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.